पुण्यामध्ये 2013ला एक मोठा मर्डर झाला होता. त्यावेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी येऊन सांगितलं की ह्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हा मर्डर केलेला आहे. पोलिसांना त्यांचं सगळं तपासाचं सगळं डायरेक्शन बदलवावं लागलं. म्हणजे ही शोकांतिका आहे की त्या केसमध्ये पोलिसांनी फ्लंकचेटचा सुद्धा वापर केला होता. अरे बापरे. भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल कायमच ऐकतोय की अनेक वर्ष, अनेक दशकं, 10-10, 15-15, 20-20 वर्ष केसेस चालल्यात आणि त्याचे निकालात नाहीये. जेलमधल्या तुरुंगातल्या कैद्यांपैकी जर 74% जे कैदी आहेत ते अंडर ट्रायलच आहेत. तारीख तर का इतका डिले होतो? कायदा तर असा आहे की एखाद्या व्यक्तीला अटक केल्याची कारणे त्याला लिखित स्वरूपात कळवली नाही तर त्याची अटक ही इल्लीगल आहे. खूप महत्वाच्या मोठ्या केसेस असतात, त्यात इन्व्हॉल्ड असलेली माणसं सुद्धा कदाचित मोठी असतात. अशा मोठ्या केसेस मधनं सुद्धा आरोपी निर्दोष कसे सुटतात? बेल, परोल किंवा अर्ली रिलीज या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त श्रीमंतांसाठीच असतात का? आणि याचा गैरवापर होतो का? कायदा काय सांगतो की जर एखादा संशयित आहे आणि त्याचा जर फोटो पब्लिश झाला असेल सगळीकडे तर साक्षीदार ज्यावेळेस आरोपीला ओळख परेडमध्ये बघतात तर त्यात आरोपीचे वकील म्हणू शकतात की याचा फोटो मीडियात तू पाहिल्यामुळे त्याला ओळखलं. त्याचा फायदा आरोपीला. मीडिया ट्रायल्स आणि मीडिया एकूणच या सगळ्या कुठल्याही केसेसवरती काय पद्धतीने इम्पॅक्ट करतात? ज्या प्रकारे सलमान खानच्या केसचं रिपोर्टिंग सुरू होतं, कायद्याचा विद्यार्थी किंवा लिगल एक्सपर्ट म्हणून मला असं वाटतं की सलमान शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. का म्हणत असतील बरं? म्हणजे आपण सगळ्यांनीच लहानपणापासून हे वाक्य आपल्या मोठ्या माणसांच्या तोंडून कायम ऐकलेलं आहे. आज खरं तर तसाच एक महत्त्वाचा विषय ज्याच्या बाबत आपण समाज म्हणून कदाचित व्यवस्था म्हणूनही भिजत घोंगडं घातलंय, असा एक विषय चर्चेला आणणार आहोत, ते म्हणजे क्रिमिनल जस्टिस. आता जर काही आपण आकडेवारी पाहायला गेलो तर जवळपास 5.5 कोटी खटले, 5.5 कोटी खटले हे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, ज्याच्यावरती अजूनही सुनावण्या सुरू आहेत, ज्याच्यावरती अजूनही निकाल लागलेला नाही आहे. आणि त्यातले जवळपास 3.5 कोटीच्या वर खटले हे फौजदारी पद्धतीचे म्हणजे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत. आपण जर आता आपले तुरुंग पाहिले तर जवळपास 5-5.5 लाख कैदी त्या तुरुंगांमध्ये आहेत आणि त्यातले जवळपास 74% कैदी यांच्या केसेस अजूनही ट्रायलमध्ये सुरू आहेत. म्हणजे ते अजूनही त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मग ज्यावेळेस आपण क्रिमिनल जस्टिस म्हणतो किंवा फौजदारी न्यायालयाकडनं मिळणारा न्याय म्हणतो, त्यावेळेस खरंच तो त्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचतो का? आपण कायम वारंवार तारीख पे तारीख आणि मग तो डिलेड जस्टिस ह्याच्याबद्दल कायमच ऐकतो. पण नेमकी ही व्यवस्था कशी काम करते? आपल्याला खरंच जे कोणी विक्टिम्स आहेत, ज्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचा गुन्हा झालेला आहे, त्यांना योग्य वेळेत न्याय मिळू शकतो का? आणि न्यायालय सुद्धा गरीब श्रीमंत असा भेद करतं का? या सगळ्या विषयावरती खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रकाश साळशिंगीकर, जे विशेष सरकारी वकील सुद्धा आहेत आणि क्रिमिनल लॉयर सुद्धा आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत हा विषय चर्चेला आणणार आहोत. तर स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. म्हणजे आता आपण जसं केसेस बद्दल बोलतोय, आपण भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल कायमच ऐकतोय आणि कायमच हा ओरड सगळेजण करत असतात की अनेक वर्ष, म्हणजे अनेक दशकं, 10-10, 15-15, 20-20 वर्ष केसेस चालल्यात आणि त्याचे निकालात नाहीयेत. म्हणजे जर आता आपण म्हणतोय की जेलमधल्या तुरुंगातल्या कैद्यांपैकी जर 74% जे कैदी आहेत ते अंडर ट्रायलच आहेत, तर त्यांनी अजून निकालच लागलेला नाही. तर का इतका डिले होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये? आणि याच्या काही आयडियल टाईमलाईन्स असतात का? नाही, त्यामध्ये असं आहे की वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहे. जसं जे लहान बालकांवरचे जे अपराध वाढत होते त्यामुळे जो 2012ला पोक्सो कायदा आणला आणि हं. वेळोवेळी त्यात अमेंडमेंट करून कडक केलेला आहे कायदा. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जी व्हिक्टीम आहे म्हणजे जी किंवा जो त्यात जेंडर न्यूट्रल जेंडर कायदा हो. आहे. तर तो बालक जो आहे त्या बालकाचा जबाब हा 30 दिवसाच्या आत झाला पाहिजे आणि केस ही विशिष्ट पिरियडमध्ये ही डिस्पोज झाली पाहिजे. हं. पण तसं होत नाही कारण कोर्टासमोर खूप पेंडन्सी असते. आता पेंडन्सीला कारणीभूत कोण? तर सर्वच घटक कारणीभूत असतात. अनेकदा काही पर्सनल इंटरेस्टमुळे वकिलांकडनं सुद्धा त्यात ढकलाढकल केली जाते. हं. म्हणजे एखाद्या वकिलाची फीज आलेली नाही आहे, तर वकील येणार नाही. कोणीतरी ज्युनियरला पाठवणार आणि तारीख घ्यायला सांगणार किंवा कधीतरी साक्षीदाराला काही पर्सनल अडचण आहे, तो नाही येऊ शकला, तर मग ती तारीख त्यात वाढवली जाते. कधीतरी सगळे आहे, दोन्ही साईडचे वकील आहे, पण कोर्ट सुट्टीवर आहे, तर ते त्यामुळे सुद्धा लांबतं.
आता जर आपण पाहिलं तर एका कोर्टाला एका दिवसामध्ये जो बोर्ड असतो, हा वेगवेगळ्या कोर्टानुसार वेगवेगळा असतो. पण साधारण 70, 80, 90 जर केसेस असतील आणि एखादी केस जर गंभीर गुन्ह्यातली 302च्या मर्डरच्या गुन्ह्यातली केस मधील साक्षीदार जर 2 तास, 3 तास एक साक्षीदार चालला, तर ते जज साहेब दिवसात किती केसेस चालवू शकतील याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि अशा केसेस ह्या पुढे ॲडजन केल्या जातात आणि त्या ॲडजन केल्यामुळे ती पेंडन्सी ही वाढत जाते. तर असे बरेचसे फॅक्टर त्यामध्ये आहे, ज्याच्यामुळे हा डिले होत असतो. पूर्वी एक महत्त्वाचं कारण हेही असायचं, की आरोपी जे अंडर ट्रायल आहे, तर त्यांची साक्ष चालताना आरोपींना जर कोर्टामध्ये आणलेलं नसेल, हं. तर त्यामुळे सुद्धा ॲडजन व्हायचं. पण कोविडनंतर जे सगळं व्हर्चुअल सुरू झालं, त्यामध्ये बरचसं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर अनेक कोर्ट्समध्ये आज आता लावलेलं आहे आणि आरोपीला जर तो कुठल्याही जेलमध्ये असो, हं. त्याला व्हर्चुअली तिथे प्रोड्यूस केलं जातं व्हिडिओ कॉन्फरन्सवरनं आणि काय कोर्टात सुरू आहे हे सगळं त्याला तिथे अ, बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. तसंच जर एखाद्या त्यांचे वकीलसुद्धा जर नसतील, तर ते सुद्धा जिथे कुठे असतील तिथून ते व्हर्चुअली अटेंड करू शकतात. हं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण सुप्रीम कोर्ट आणि अनेक हायकोर्टचे बघतो व्हर्चुअल हिअरिंग्स. तसं अनेक लोअर कोर्ट्समध्ये सुद्धा ही अरेंजमेंट केलेली आहे. पण पुन्हा तोच विषय येतो, की त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे ते केसेस चालवून संपवण्यासाठी. पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते होत नाही. त्यानंतर जे आपण म्हणतो, की डिले होतं. आता ज्या मॅजिस्ट्रेट कोर्टात, छोट्या कोर्टात ज्या केसेस चालतात, हं. त्याच्याबद्दल जर विचार केला, तर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी आता सध्या ज्या केसेस मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये सुरू आहेत, ह्या अगदी 2000 सालच्या किंवा त्याच्या आधीच्या सुद्धा केसेस पेंडिंग आहे. हं. आणि असं असतं, की जर एखाद्या केसचा मी फिर्यादी आहे आणि मी ती 25 वर्षापूर्वी ती केस केलेली आहे आणि मला आज जर बोलवलं साक्ष देण्यासाठी, तर ती घटना घडले ज्या प्रकारचे माझ्या मनामध्ये भावना होती, ती आता 25 वर्षानंतर नसणार आहे. आणि त्यामुळे मी ह्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्याचप्रमाणे साक्ष देईल किंवा त्याचप्रमाणे मी कधी-कधी मी काही साक्षीदार तर जात पण नाही कोर्टात आणि त्याचा फायदा त्या आरोपींना होतो. कधी-कधी कोर्टही विचार करतात, की नाही आता इतके वर्ष केस चालली आहे, आरोपी येतोय, मग ठीक आहे त्याला तीच शिक्षा का आपण समजू नये आणि लिनियंटली विचार करून ती केस डिस्पोज केली जाते. आणि असंही होतं म्हणजे बऱ्याचशा लोकांकडनं पहिल्यांदा काहीतरी गुन्हा घडतो आणि नंतर ते कान पकडतात, की नाही, की वारंवार कोर्टात जावं लागतं, खूप खर्च होतो हं. वकिलांवर. तिथे अगदी अ, त्रास होतो असं आरोपीच्या साईडला वेगळं बसणं, लोकं आपल्याकडे बघतात, पोलीस शांत बसा सांगतात आणि याचा परिणाम तर नक्कीच होतो. आणि त्यामुळे त्या केसेस सुटतात. पण यामध्ये मग पुन्हा विषय असा येतो, की जर केसेस सुटणारच आहेत, तर मग त्याची रिपोर्टिंग म्हणजे एफ-आय-आर करावा का? म्हणजे बऱ्याचदा लोकं हाच विचार करतात, की माझं पाकीट जर चोरीला गेलं हो. आणि मी पोलीस स्टेशनला गेलो, तर म्हणजे 10तल्या 10 लोकांना हा अनुभव आलेला असतो. पोलीस सगळ्यात आधी सगळं ऐकून घेतात आणि सांगतात, की "हे तिकडे गेलं ना, त्या कक्षेमध्ये तू जा, तिथे तू ते नोंदव." किंवा ते सांगणार, हो. की "तू पाकीट हरवलं असं आम्ही तुला लिहून देतो." तर त्याचं कारण असं, की बऱ्याचदा अ, आपण एफ-आय-आर करून मोकळे होतो. पण पोलिसांना ती केस संपेपर्यंत सांभाळावी लागते, त्याचं लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर दुसरं आणखी एक कारण असं आहे, रिपोर्टिंग कमी होण्याचं, की पोलीस हे इनिशियल स्टेजला शक्यतो अव्हॉइड करत असतात आणि अव्हॉइड करण्यामागे त्यांना आधी आलेले अनुभव असतात. म्हणजे समजा एखादं रेप केससाठी एखादी महिला गेली, मेजर महिला जी हं. सज्ञान आहे आणि ती गेली अनेक महिने त्यांचं कन्सेन्शुअल रिलेशनशिप आहे आणि तिने तक्रार केली. तर पोलीस सुरुवातीला घेत नाही. कारण पोलिसांना आधीच्या अनेक केसेसमध्ये माहिती असतं, की काहीतरी तिला त्या व्यक्तीकडनं मिळवायचं होतं म्हणून तिने ती केस केली आणि नंतर हायकोर्टला जाऊन क्वॅश करून घेतली, जिथे पोलिसांना मग उत्तरही देता आलेले नाही. त्यामुळे पोलीस खूप बारकाईने विचार करतात, की अशा केसेस नोंदवायच्या की नाही नोंदवायच्या. बऱ्याचदा जर आपण पोलीस स्टेशनला गेलो, की एखादा आर्थिक गुन्हा झाला किंवा मला माझ्या मोबाईलवर मेसेज आला आणि अचानक पैसे माझ्या अकाउंटमधनं हं. कमी झाले.
तर मग पोलीस जो तक्रार करतो त्यालाच विचारतात, की "अरे, तू तर इतका शिकलेला आहे, मग असं कसं?" वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला लागू नये म्हणून माणूस विचार करतो, की का आपण पोलीस स्टेशनला जायचं? खरं तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. यासाठी पर्याय असा आहे, की जास्तीत जास्त अवेअरनेस लोकांमध्ये झाली पाहिजे. एक माणूस म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाशी व्यवहार केला पाहिजे आणि जे वेगवेगळ्या ठिकाणी जी सगळी ही ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, याच्याशी संबंधित सर्व घटकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण तिथे दिलं पाहिजे. म्हणजे अनेकदा कोर्टामध्ये हेही बघायला मिळतं. म्हणजे एक उदाहरण असं आहे, की एक 307 चा अटेम्प्ट टू मर्डरचा एक आरोपीच्या अगेन्स्ट एक साक्षीदार साक्ष द्यायला आला होता आणि त्या साक्षीदाराने साक्ष देताना काही गोष्ट सांगितली. तर जज साहेबांनी ती लिहायला नकार दिला. ज्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी सांगितलं, की "साहेब, ही गोष्ट पण तुम्ही लिहा. ही आरोपीच्या हिताची, फेवरची आहे." जज बोलले, की "नाही. तो जर सगळं भाषण देईल, तर मी ते लिहायला इथे बसलेलो नाही." हं. पण कायदा काय सांगतो, जर एखादा साक्षीदार शपथेवर साक्ष देतोय, तर कोर्टाचं ते काम आहे, की जे तो सांगतोय ते ॲज इट इज त्याच्याच शब्दामध्ये लिहून घेणं आणि एंड ऑफ द डे त्यामधनं काय निष्कर्ष निघतो, तो निष्कर्ष स्वतः सुनावणं. हं. तर वैयक्तिक आयुष्याचा जो काही इम्पॅक्ट केसेसवर होत असतो, तो हं. होऊ नये यासाठी सुद्धा जजेसने प्रयत्न केले पाहिजे. हं. हं. बऱ्याचदा चर्चा भ्रष्टाचाराविषयी होत असतात ज्युडिशियरीतल्या. तर अशा चर्चा कशा थांबवता येईल याच्यासाठी सुद्धा सध्या चर्चा करण्याची उपाययोजना करण्याची गरज आहे. म्हणजे मला जर एखाद्या न्यायालयाकडनं न्याय मिळाला नाही, आजकाल असे फंडे आहेत, हो. तर मी माझ्या आशिलाला सांगेल की नाही, ते जस्ट समोरच्याने मॅनेज केलेले आहे. हो. आता रिसेंटली पुण्यातल्याच एका मोठ्या व्यक्तीचं उदाहरण आहे. त्याच्या विरुद्ध काहीतरी आदेश कोणीतरी एका फोरमने दिला, तर त्याला तो दुसऱ्या अपिलेट फोरममध्ये चॅलेंज करत नाही आहे. तर तो मीडियामध्ये सगळे सांगतोय की हे चुकीचं झालं आहे आणि सोशल मीडिया म्हणजे कोर्ट नाही. जर आपल्याला संविधानाने काही फोरम्स दिलेले आहे, प्रत्येक फोरमला कुठे चॅलेंज करावं हे जर ठरलेलं आहे, तर आपल्याला त्यावर विश्वास असला पाहिजे. कारण सोशल मीडियामध्ये असे अनेक लोकं असतात, की नको त्या प्रकारचं ट्रोलिंग करत असतात. आणि मग पुन्हा विषय हाच येतो, की एखाद्या जजने जर असं काही त्याच्या विरोधातल्या कमेंट पाहिल्या, तर त्याचा त्रास त्याला व्यक्ती म्हणून होत असतो. जसं सी-जे-आयनी आत्ता परवाच्या पेपरला आपण वाचलं, की त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा मॉफ व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरतोय. तर ह्या गोष्टी जे काही प्रामुख्याने ह्या ज्युडिशियरीमध्ये काम करणारे घटक आहेत, वकील असतील, जजेस असतील, पोलीस असतील, ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. ज्यामुळे हा जो काही महत्त्वाचा स्तंभ आहे लोकशाहीचा, याचं अ, याचा आदर लोकांच्या मनामध्ये वाढेल आणि त्यामुळे आपण चांगलं शांततेने जीवन जगू शकू. फंडामेंटली आणि कॉन्स्टिट्यूशनली हे तर माहिती आहे, की कायदा काय सर्वांसाठी सारखा आहे. पण कायद्याची अंमलबजावणी करणारी जी लोकं आहेत, म्हणजे ते काय जजेस असतील, वकील असतील, तपास करणारे पोलीस असतील किंवा इतर कुठलेही घटक असतील, ती तर माणसंच आहे पण. आणि ते त्यांचे त्यांचे बायसेस अर्थातच घेऊन येत असतील. आम्ही सुद्धा एक गुन्हेगार कोण नावाचा एक सेगमेंट करतो, ज्यात आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या केसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बऱ्याचदा असं लक्षात येतं या सगळ्या केसेसमधनं, की ज्या समानतेबद्दल, ज्या इक्वॅलिटीबद्दल आपण बोलतो, ती खरं तर पुस्तकात आहे. अ, जरी कायदा या पद्धतीचं गरीब, श्रीमंत किंवा हाय प्रोफाइल, लो प्रोफाइल असा भेदभाव करत नसला, तरी तो ॲक्चुअलमध्ये अस्तित्वात असतो का? आणि तो कसा बघायला मिळतो या कोर्ट केसेसमधनं? नाही, आपल्या संविधानानुसार असा भेदभाव कुठेही नसतो. पण ह्या गोष्टी आपसुकच येतात. त्याचं कारण असं, की समजा एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयापर्यंत जायचं आहे. म्हणजे इंटेरियर भागातला कुठला आहे आणि जे ला उच्च न्यायालय आहे किंवा अन्य बेंचेस जे आहे. तर तो जो ग्रामीण भागातला जर व्यक्ती असेल, तर तो तिथे कसा पोहोचू शकेल? जर त्याला रोज कमवून खाणे हा विषय असेल तर. कसं तरी त्याने ॲडजस्ट केलं आणि वकील एंगेज करून त्यांची फीस दिली. तर वकील नीट करताय की नाही हं. याचं क्रॉस चेकिंग तो कसं करू शकेल?
हे झालं हायकोर्टचं. हो. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तर आणखी मोठी कसरत असते. म्हणजे अ, गरीब का जाऊ शकत नाही? कारण आपण जस्ट Google करा. काय फीज असते? करोडोमध्ये फीज असते इथे. आणि दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय कुठलातरी एक महाराष्ट्राचा किंवा साऊथचा कुठलाही व्यक्ती असेल, त्याला जायचं असेल तर किती मोठं ते विषय आहे. त्यामुळे हा जो ही जी फील्ड आहे म्हणजे जस्टिसच्या ऐवजी लॉ फील्ड हे झालेलं आहे. म्हणजे न्याय मिळणं हे खूप महाग झालेलं आहे. कारण हे लीगल फील्ड म्हणून हे सगळं चालू आहे. तर जोपर्यंत असं होत नाही, की या नोबल प्रोफेशनकडे, वकिलीच्या नोबल प्रोफेशनकडे जोपर्यंत एक चांगला माणूस म्हणून माणूस एक चांगला वकील बनत नाही, तोपर्यंत ही समानता येणार नाही असं मला वाटतं. हं, हं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, की आपण बऱ्याचदा ऐकतो, की कुठल्याही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये लोकं जामिनावरती सुटतात. बऱ्याचदा म्हणजे जे काही आम्हाला माहिती असतात, की या पद्धतीचे गुन्हे हे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत, असं आम्ही ऐकलेलं असतं. अशाही ऑफेन्सेसमधली लोकं बेलवरती सुटतात आणि मग काहीतरी एक रक्कम कोर्टाला भरली त्यांनी आणि मग ते जामिनावरती सुटले. तर हा जामीन कसा मिळतो आणि काय प्रक्रिया असते त्या सगळ्याची? असं आहे की गुन्हे जे आहेत 2 प्रकारचे असतात. बेलेबल आणि नॉन बेलेबल म्हणजे जामीनपात्र आणि अजामीन अजामीनपात्र. पात्र. बेलेबलमध्ये जामीन हा विषय येतच नाही. म्हणजे जस्ट ऑन पेपर त्याला पकडलं जातं आणि सोडलं जातं. पण जे नॉन बेलेबल ऑफेन्स असतात, त्यामध्ये पोलीस अटक करत असतात आणि कोर्टासमोर विषय गेल्यानंतर कोर्ट त्यात ठरवतं. कायद्यामध्ये काही अ, अटी दिलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये जर तो फिट झाला, तर त्याला जामीन देऊ शकतं. म्हणजे एखादा अ, आरोपी असेल, जर तो केसला हजर राहणार नाही, जर तो जामिनावर आल्यावर तो साक्षीदारांना धमकावेल, जर हं. तो जामिनावर गेल्यावर पुराव्याशी छेडछाड करेल, अशी जर काही भीती कोर्टाला वाटली, तर कोर्ट अशा केसमध्ये अ, जामीन देत नाही. आणि जामीन जर दिला, तर ती प्रोसेस आहे, की एक सर्टेन अमाउंट तिथे भरावी लागते आणि कोर्ट त्याला श्युरिटी म्हणतात त्याला, त्याला हो. जामीन देतो. आता जामिनाबद्दल जो काही कायदा आता दिवसेंदिवस डेव्हलप होतोय अटकेबद्दल, तो खूप कडक आहे. याचं कारण असं, की बऱ्याचशा घटना पोलीस ॲट्रॉसिटीच्या घडलेल्या आहेत, समोर आलेल्या आहेत. अनेक कस्टोडियल डेथसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आता कायदा तर असा आहे, की एखाद्या व्यक्तीला अटक केल्याची कारणे त्याला लिखित स्वरूपात कळवली नाही किंवा त्याला अटक केल्याचं इंटिमेशन त्याच्या रिलेटिव्हजला दिलं नाही, हं. तर त्याला त्याची अटक ही इल्लीगल आहे. असे सुद्धा आता कायदा झालेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये पोलिसांना ते स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं. आता पोलीस ज्यांना अटक करतात म्हणजे पोलिसांचं नाव का खराब आहे? तर असं नाही की सगळेच पोलीस वाईट आहे. कारण जसं पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना ज्या प्रकारच्या लोकांशी डील करावं लागतं, हं. त्या प्रकारच्या लोकांशी त्यांनी अगदी शाळेतले शिक्षक बोलतात त्याप्रमाणे बोलून चालणार नाही. पोलिसांची ही आदरपूर्वक भीती ही असलीच पाहिजे, तरच तुम्ही आम्ही फ्री फिरू शकू. पण काही घटक त्यातले काही जण त्याचा गैरफायदा घेतात आणि मग भ्रष्टाचार किंवा अशा गोष्टी समोर येतात आणि मग घाबरवून लोकांकडनं मग नको हो. त्या गोष्टी करून घेतल्या जातात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला विचारायचा आहे, तो म्हणजे जसा कुठल्याही महत्त्वाच्या केसची ट्रायल कोर्टरूममध्ये चालते, जशी ती केस हाय प्रोफाईल होते किंवा त्यात इंटरेस्ट असेल, अशी लोकं त्यात इन्व्हॉल्वड असतात. तर त्यावेळेस मग ती WhatsAppवर, ती टीव्हीवर, ती Twitterवर सगळीकडे त्या केसचे ट्रायल व्हायला लागते. अर्थात मग ती केस चर्चेत येते. मग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्या चर्चेबद्दल कळतं. सगळेजण त्याच्याबद्दल बोलायला लागतात. काही वेळेस त्याच्याबद्दल आंदोलनं होतात, काही मार्चेस निघतात. मीडिया ट्रायल्स आणि मीडिया एकूणच या सगळ्या कुठल्याही केसेसवरती काय पद्धतीने इम्पॅक्ट करतात. म्हणजे त्या केसेसना त्याचा फायदा होतो, त्या केसेसला त्याचं नुकसान होतं आणि दोन्ही पद्धतीनं आपण हे डिस्कस करू शकलो, की अशा काही केसेस ज्यात आपल्याला कदाचित मीडिया अटेन्शनचा त्या केसला फायदा झालाय किंवा मीडिया अटेन्शनमुळे नुकसान झालंय, असं काही आपण डिस्कस करू शकलो तर. नक्कीच मीडियाचे फायदेही होतात आणि नुकसानही होतं. आपण पाहिलं की जो मुंबईचा हल्ला झाला होता, त्यावेळी जे मीडियाचं लाईव्ह सुरू होतं, त्याचं हं. नुकसान म्हणजे हल्ले करणाऱ्यांना लाईव्ह अपडेट्स मिळत होते आणि त्यानुसार ते आणखी स्ट्राँगली त्यांचं काम करत होते. तसंच दुसरं अनेक केसेसमध्ये असं होतं की
सबसे आगेच्या चक्करमध्ये अनेक मीडियामध्ये आरोपी जस्ट पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याचं फोटो वगैरे पब्लिश केला होतो. तर कायदा काय सांगतो, की जर एखादा संशयित आहे आणि त्याचा जर फोटो पब्लिश झाला असेल सगळीकडे, हं. तर जे साक्षीदार आहे, त्या साक्षीदारांची ज्यावेळेस साक्षीदार ज्यावेळेस आरोपीला ओळख परेडमध्ये बघतात, तर त्यात आरोपीचे वकील म्हणू शकतात, की याचा फोटो मीडियात तू पाहिल्यामुळे त्याला ओळखलं. हं. तर ती खूप महत्त्वाची त्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो. त्याचप्रमाणे एक जे समाजाचं जे मत आहे, ते समाजाचं एक मत बनत जातं मीडिया ट्रायलमुळे आणि त्याचा परिणाम हा सगळ्यांवर होतो. म्हणजे अ, आरोपी तर समजा जेलमध्ये असतो, पण त्याचं खूप जास्त मोबदला किंवा त्याचा खूप जास्त त्रास त्याच्या कुटुंबियांना हं. होत असतो. म्हणजे माझ्यासमोर असंही उदाहरण आहे, की त्या महिलेचा पती जेलमध्ये होता आणि हा सगळा मीडिया आणि अशा याच्यामुळे नाव खराब झाल्यामुळे त्या महिलेने सुसाईड अटेम्प्ट केला होता. तर त्यामुळे मीडियाचा हा खूप परिणाम त्यावर होत असतो, जो हं. व्हायला नको. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे, की मीडियाला अट्रॅक्ट करण्याच्या नादामध्ये हं. बऱ्याचदा अनेकांकडनं मोठमोठ्या चुका होत असतात. म्हणजे एक मोठी केस जसं आपण निर्भयाचं सांगितलं असं मुंबईत एक मोठी केस झाली होती. ज्या केसमध्ये अगदी रेकॉर्ड क्रिएट करण्यासाठी हं, विशिष्ट कालावधीमध्ये जजमेंट आणलं आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. ज्यामध्ये मी स्वतः डिफेन्सला होतो. पण ज्यावेळेस हायकोर्टला ती केस गेली, त्यावेळेस हायकोर्टाने ती फाशी सेट असाइड केली ह्या एका ग्राउंडवर, की अनावश्यक घाई कोर्टाने आणि सरकारी वकिलांनी केलेली आहे. आणि बापरे! असं ऑब्झर्वेशन त्या ह्याच्यामध्ये केलंय. आता जर मी स्वतःला प्रश्न विचारतो, की त्या आरोपींनी जर खरंच ते कृत्य केलं असेल, तर त्यांना फाशी झाली पाहिजे. हो. जर कोर्ट त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलंय. पण ह्या टेक्निकल चुकीमुळे त्यांची फाशी ही सेट असाइड झाली. त्यामुळे हरीड जस्टिस बरीड जे म्हणतात, तर अशी अशी खूप घाई करणे काही सोयीचं नाही. हे सुद्धा समोर येतं आणि बऱ्याचदा ती एक स्टोरी म्हणजे मीडिया जे छापतं, की हां, 3 महिन्यात केस संपवली. ही कॅची लाईन घेण्यासाठी आपण तो निकाल देतो का? ज्याच्यामुळे लाँग टर्म परिणाम त्या केसमध्ये होत असतो. तर हाही एक दुष्परिणाम मीडिया ट्रायलचा आहे. तर मला त्यातच एक खरं तर एक प्रश्न पडतो ते म्हणजे बेल, परोल किंवा अर्ली रिलीज या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त श्रीमंतांसाठीच असतात का? म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असतील, जर तुमच्याकडे सुबत्ता असेल आणि जर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स असतील, तुम्ही मॅनेज करू शकत असाल, तर तुम्हाला मिळतात का? आणि याचा गैरवापर होतो का? बऱ्याचदा असं असतं, की जर वारंवार काही ना काही अर्ज कोर्टात केला आरोपींनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन, तर काही ना काही ऑर्डर तर त्यांना मिळतेच आणि वारंवार कोण अर्ज करू शकतो किंवा जो अप्रोच करू शकतो कोर्टाला, ज्याच्याकडे पैसा आहे, जो वकिलांना रेग्युलरली हायर करू शकतो असा व्यक्ती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळे प्रकार असतात, की अ, जास्तीत जास्त आरोपीला कसा फायदा होईल यासाठी कोर्टामध्ये काही ना काही केसेस पेंडिंग टाकणं. एक उदाहरण माझ्यासमोर आहे, की पोक्सो आणि रेपच्या केसमधला आरोपी, ज्याच्यावर अनेक केसेस त्यात झालेल्या आहेत. हं. तो आरोपी त्याला जामीन मिळावा म्हणून कोर्टामध्ये केस चालवत नाही. कोर्टात केस चालवत नाही, ट्रायल कोर्टात. कोर्ट चार्ज फ्रेम करतं तरी त्यावर तो सही करत नाही आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला जाऊन सांगतात, की ट्रायल कोर्ट केस चालवत नाहीये. केस चालली नाही, हे एक ग्राउंड असू शकतं कोणालाही जामीन देण्याचं. हं. आणि अशा प्रकारचं वागणूक करून तिथे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला फायदा कसा होऊ शकेल, जामीन कसा मिळवता येईल, याचा प्रयत्न हे आरोपी करत असतात. आपण बऱ्याचशा गंभीर केसेसमधनं काही महत्त्वाच्या केसेस असतात आणि त्यातनी आरोपी निर्दोष सुटताना आपण बघतो. तर हे असं कशामुळे होतं? म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अ, वेगवेगळ्या सोर्सेसमधनं किंवा काय बातम्यांमधनं किंवा न्यूजपेपर्समधनं त्या केसेसबद्दलचे अपडेट्स मिळत असतात आणि खूप महत्त्वाच्या मोठ्या केसेस असतात. त्यात इन्व्हॉल्व्ड असलेली माणसंसुद्धा कदाचित मोठी असतात. अशा मोठ्या केसेसमधनं सुद्धा आरोपी निर्दोष कसे सुटतात? मग एक उदाहरण घ्यायचं म्हणजे आता तर ती निठारीची जी केस सुरू आहे. तशा बरं. वेगवेगळ्या केसेस चा जर आधार घेत आपण द्यायचं म्हटलं. नाही, बरोबर आहे. कुठलीही केस सुटण्याचं जे कारण आहे, हे त्याच्या तपासामध्ये असतं. म्हणजे
जर निठारीचं उदाहरण जर घेतलं तर हो. ज्याप्रमाणे ते वेगवेगळे स्केलेटल त्यावेळी मिळाले होते, जो दबाव त्यावेळी सगळा होता तपास यंत्रणेवर, तर त्यांना त्यावेळी अ, एक तर त्यांनी योग्य व्यक्ती पकडले असतील, पण पुरावे योग्य प्रमाणे आणू शकले नसतील हं. किंवा व्हाईस वर्सा झालं असेल, की व्यक्तीच चुकीचे पकडले असतील. आणि ह्या सगळ्या केसेस चालवत असताना पूर्ण काळामध्ये जज असतील, सरकारी वकील असतील, डिफेन्स असतील किंवा पोलीस असतील, यांना कळतं की ज्याला आरोपी म्हणून जो समोर आहे, त्याने ते केलं आहे हो. की नाही केलं आहे, हे कळतं. पण हे जे काही भावना आहे, जे काही कळालेलं असतं, त्याच्या आधारावर कोणाला शिक्षा देता येत नाही किंवा त्याच्या आधारावर कोणाला सोडता येत नाही. कोर्टासमोर जोपर्यंत योग्य त्या प्रकारचे पुरावे येत नाहीत, तोपर्यंत कोर्ट त्यात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. असं म्हणतात 99 दोषी सुटले तरी चालेल, पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. याच आधारावर आपली ही ज्युडिशरी सगळं काम करत असते. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्या सगळ्यांनी घाटकोपर ब्लास्टचं ऐकलेलं आहे. मुंबईमध्ये हो. 100पेक्षा जास्त लोकं मेले होते आणि ते मेले होतेच. म्हणजे ती सगळी घटना घडली होती, जी कोणी डिस्प्यूट करू शकत नाही. आणि या इतक्या वर्षानंतर त्याचा जो निकाल आला, 2015ला त्यांना शिक्षा त्यात झाली होती. त्यानंतर त्यांना हायकोर्टने आत्ता रिसेंटली हिअरिंग झाल्यानंतर सगळ्यांना निर्दोष सोडलं. तर प्रश्न हा येतो, की जर ते खरंच निर्दोष होते, तर हे जे काही 15 ते 25 हे 10 वर्ष त्यांचे जे वाया गेले, हं. याला जबाबदार कोण? त्यानंतर जर ते खरंच दोषी होते, तर मग तपास यंत्रणांना आता आपण त्यांना पकडलं पाहिजे, की तुम्ही योग्य प्रकारे पुरावे का गोळा केले नाही. हं. तर मुळात आरोपी सुटण्याचे कारणं हेच असतात. म्हणजे समजा एक पुण्यामध्ये एक 2013ला एक मोठा मर्डर झाला होता. हाय प्रोफाईल व्यक्तीचा. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत होती. त्यावेळी काही राजकीय अ, पुढाऱ्यांनी येऊन सांगितलं, की ह्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हा मर्डर केलेला आहे. पोलिसांना त्यांचं सगळं तपासाचं सगळं डायरेक्शन बदलवावं लागलं आणि त्यानंतर जे काही अटक वगैरे त्यात केल्या, तर ही केस चालवून संपल्यानंतर त्यातले 5 मधले 3 आरोपी निर्दोष सुटले. म्हणजे ही शोकांतिका आहे, की पोलीस तपास कशाप्रकारे करतात, तर त्या केसमध्ये पोलिसांनी प्लंचेटचा सुद्धा वापर केला होता, की मैताच्या भूताला बोलवून, की सांगा कोणी तुम्हाला मारलं? अरे बापरे! म्हणजे जो दबाव पोलिसांवर असतो, तो इथे समजून घेण्यासारखा आहे, की काहीही करा, पण तुम्ही हे सगळं त्यात करा. म्हणजे कुठलीही केसची ट्रायल सुरू झाल्यानंतर त्यामध्ये हायकोर्ट हस्तक्षेप करत नाही. पण इतका दबाव या केसमध्ये होता, की ट्रायल सुरू झाल्यानंतर सुद्धा हायकोर्ट त्यावर सगळं ऑब्झर्वेशन करत होतं आणि हायकोर्टचा त्यावर कंट्रोल होता. असं असताना सुद्धा ती व्यक्ती सुटली. तर विषय असा आहे इथे महत्त्वाचा, की ज्यावेळी म्हणजे घटना घडल्यानंतरची जी वेळ असतो, हा फार क्रुशियल असतो. त्या दरम्यान जर कोणी पोलिसांना इंटरफेअर केलं, तर आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळत असतो. आणि एकदा ते पुरावे नष्ट केले, की मग आरोपी हे अ, जरी त्यांना पकडलं गेलं तरी केसमध्ये शिक्षा होऊ शकत नाही. हं. दुसरी एक केस आहे 2006ला मालेगावला ब्लास्ट झाला होता. हो. त्यामध्ये काही लोकं मयत झाली होती. त्यात ATSने तपास केला आणि 9 जणांना त्यात पकडलं. त्यानंतर 2010ला CBIने सुद्धा पुन्हा त्यात तपास केला आणि सांगितलं, की ATSचा तपास बरोबर आहे. त्यानंतर जी सत्ता आहे, ती सत्ता बदलली. रुलिंग पार्टी बदलली आणि 2011ला NIAकडे तपास केला आणि NIA त्यात सांगते, की हे ATS आणि CBIचा तपास चुकीचा आहे. ह्या 9 लोकांनी केलं नाही, तर अन्य 8 लोकांनी केलं आणि त्या 8 लोकांवर त्यांनी चार्जशीट टाकली. ही शोकांतिका आहे, की ज्यावेळी 2 सेट ऑफ अॅक्यूज समोर येतात, तर यासाठी काही तज्ञाची गरज नाही, की दोन्हीही सुटतील नंतर केस चालल्यावर. हं. पण जो काही हस्तक्षेप म्हणजे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी, कोणत्याही विचारधारेचे असो, विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हस्तक्षेप केला जातो तपासामध्ये. आता ती केस अजूनही पेंडिंग आहे, पण येत्या काळात काय होणार तर ती सुटणार. तर अशा ज्या बऱ्याचशा केसेस आहे. एक केसबद्दल मला सांगावसं वाटतं, की बऱ्याचदा सरकारी वकिलांचा आतातायीपणासुद्धा कसा
आरोपीच्या फायद्याचा ठरतो. अच्छा. एक केस होती रेप आणि मर्डरची, मुंबईची, ज्याच्यामध्ये केस चालवून केसचं फायनल आर्ग्युमेंटच्या वेळेला सरकारी वकिलांना कोर्टाने विचारलं की यात तुम्ही फाशीची मागणी करणार आहात का? तर त्यांनी सांगितलं हो. त्यावेळेस कोर्टाला सरप्राईज झालं की ही केस तर तशी नाही आहे. आणि मग नंतर ती केस चालली ट्रायल कोर्टाने त्यात फाशी दिली. फाशी दिली, हायकोर्टने सुद्धा त्यात फाशी कन्फर्म केली आणि सुप्रीम कोर्टने त्या व्यक्तीला निर्दोष मुक्त केलं. कारण जर ज्या केसमध्ये ती बॉडी इतकी जळालेली आहे की प्रायव्हेट पार्टच्या फॉरेन्सिक किंवा मेडिकल एक्झामिनेशन नंतर रेप झाला की नाही हे कळूच शकत नाही. अशा केसमध्ये जर आपण ओढून ताणून जर काहीतरी केलं, अशी शिक्षा दिली, तर वेगवेगळ्या स्तरावरच्या कोर्टामध्ये त्याचं चर्चा केली जाते आर्ग्युमेंटमध्ये आणि कोर्ट त्यात निष्कर्षाला पोचतं. हम्म. तर तो आरोपी आपण जर गृहीत धरला की त्याने केलं होतं ते, तर तो आता निर्दोष मुक्त झाला. जर त्याला फाशी नसती झाली आणि लाईफ झाली असती, तर लाईफ झालेला आपल्या देशामध्ये ज्यांना लाईफ इम्प्रिजमेंट झाले, अशा लोकांच्या केसेस लवकर बोर्डावर येत नाहीत. तो जेलमध्येच राहिला असता. हम्म. फाशीचा असा नियम आहे की फाशी दिल्या स्टेटला, हायकोर्टला कन्फर्मेशनसाठी जावं लागतं. त्यामुळे ते लवकर कन्फर्मेशन चाललं. त्यात हायकोर्टने कन्फर्म केल्यावर सुप्रीमला लवकर गेलं आणि जर त्या व्यक्तीने खरंच केलं असेल, तर आज तो मोकळा फिरतोय. हो. तर असा जो प्रकार आहे की अनावश्यक गोष्टी येतात आणणं, ते सुद्धा कधीतरी आरोपीच्या पथ्यावर पडू शकतं. आपण काही पॉप्युलर केसेसमध्ये या कुठल्याही पद्धतीचा मीडिया ट्रायल असेल किंवा याचा ज्या कोणी काही प्रभावी लोक होती त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटचा कसा परिणाम झाला याच्याबद्दल काही डिस्कस करू शकलो. मग मला जेन्युनली एक 2 केसेस बद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि तुमचं पर्स्पेक्टिव्ह त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. ते म्हणजे जेसिका लाल केस आणि एक सलमान खानचा हिट अँड रन. कारण मला वाटतं पब्लिक डिस्कोर्स मधला लोकांना माहीत असलेल्या केसपैकी आहे की ज्याच्यामध्ये कुणीतरी सेलिब्रिटी इन्व्हॉल्व्ड होता आणि मग नंतर त्याची केस अर्थात मीडियाने अगदी बारीक बारीक टप्प्यानुसार आपल्याला सगळ्यांना दाखवली. तर त्याचं इंटरप्रिटेशन आपण करू शकलात तर. ज्या प्रकारे सलमान खानच्या केसचं रिपोर्टिंग सुरू होतं, तर तशाच सगळ्या केसेस चालत असतात. ही केस सगळ्यांसमोर आली का आणि हिचं डे टू डे रिपोर्टिंग व्हायचं. अशा खूप केसेस रोज घडत असतात आणि त्यातनं कोर्टातही प्रोसेस सुरू असते. एक कायद्याचा विद्यार्थी किंवा लिगल एक्सपर्ट म्हणून मला असं वाटतं की सलमानला तो सेलिब्रिटी असल्याचं नुकसान झालं की काय? कारण जर त्या केसमध्ये सलमान नसता तर ती केस कधीच संपली असती. कारण हम्म. तसं फार त्या केसमध्ये नव्हतं, ज्यामुळे इतका विषय चघळला जावा. हम्म. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की कारण सामान्य नागरिक म्हणून आम्हाला जशी कोर्टाची भीती वाटते तशी वकिलांची भीती वाटते. आम्हाला पोलिसांची भीती वाटते. जर सामान्य नागरिक म्हणून स्वतः बद्दलच्या स्वतःचे जे हक्क असतील, स्वतःच्या ज्या ड्युटीज असतील, ह्यांची जर जाणीव असायला पाहिजे आणि जर कुठल्याही या पद्धतीच्या कचाट्यात आपण अडकू नये, यासाठी मला सामान्य नागरिक म्हणून काय गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत. म्हणजे जसं काय मला एक कोणीतरी अटक करायला आलं किंवा कुठल्यातरी गुन्ह्यात मला एक रोवलं जातंय किंवा माझ्या विरुद्ध काहीतरी गुन्हा झालाय. तर अशा वेळेस काय बेसिक गोष्टी तुम्ही लोकांना सांगू इच्छिता, की ज्या सर्व नागरिकांना, सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे? नाही, सगळ्यात आधी जर एखादी घटना आपल्याकडनं घडली, हं, तर ती जर बेलेबल असेल, तर आपण फार घाबरण्याची गरज नाही. ती जर बेलेबल सांगू शकाल का? म्हणजे काय हां, पद्धतीच्या घटना बेलेबल असतात? जामीनपात्र घटना जर म्हणजे काय असतील. पद्धतीच्या? म्हणजे समजा एखाद्याने आरोप केला की याने मला डिफेम केलं किंवा एखाद्याने आरोप केला की याने मला शिवीगाळ केली किंवा मारहाण केली, सिंपल हर्ट केलं. हो. ते तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बेलेबल नेचरच्या आहे. हं. त्यानंतर ज्या अन्य गोष्टी आहेत की समजा ग्रीवियस हर्ट आहे किंवा व्हायटल पार्टला इंजुरी आहे किंवा चिटिंग आहे, फ्रॉड आहे, फॉर्जरी आहे किंवा अन्य टाईपच्या चोरी आहे. असे जर काही आरोप कोणी आपल्यावर केले असतील, म्हणजे ते आपण केलं असो की नसो तो भाग वेगळा. तर आपल्याला अधिकार आहे की त्या तशा केसेससाठी आपण अटकपूर्व जामीनसाठी जाऊ शकतो. त्यासाठी आपण पोलिसांकडे जर गेलात, तर तो नॉन बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे आपल्याला अटक होऊ शकते. तर आपण
योग्य त्या वकिलांचा सल्ला घेऊन अटकपूर्व जामीनला जायला पाहिजे. तसं करणं म्हणजे आपण पोलिसांपासून पळतोय असं नाही, तर आपला जो अधिकार मिळालेला आहे तो वापरतोय. हं. जर आपल्याला जिल्हा न्यायालयातनं नाही मिळालेली ऑर्डर, तर आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो. आजकाल तरुणांमध्ये फार म्हणजे जे काही कॉलेज स्टुडंट किंवा हे असतात, हो. तर बऱ्याचदा जे काही आपले त्यांचे स्पेशल काही क्षण असतात, तर ते सवय असते की ते कॅमेरामध्ये कॅप्चर करणं, व्हिडिओ असतील, फोटोज असतील. पण गरज नाही हे सगळं असं करण्याची. कारण ज्यावेळेस एखादा असा क्षण आपण कॅप्चर करतो, जो अदरवाईज अन्य तिसऱ्या व्यक्तीने बघू नये असा क्षण. तर काही त्या दोघांमध्ये जर काही वाद झाला, तर त्या मटेरियलचा मिसयूज होऊ शकतो, आपण होत हे असतो. बऱ्याचदा पाहिलंय आणि हे. बऱ्याचदा होत असतो. त्यामुळे जर असं काही म्हणजे गरज नाही हे करण्याची. ते करणं म्हणजे मैत्री किंवा प्रेम व्यक्त करणं असं नाहीये. म्हणजे आज असं वागायचं, की भविष्यात आपण कधीही कुठेही अडकणार नाही. हं. म्हणजे अगदी छोट्या गोष्टी, जर कॉलेजला आपण आहोत, तर आपण जे वागतोय ते रॅगिंग तर नाही ना? हं? आपण जे काही एखाद्याला बोलतोय, एखाद्या मुलीकडे किंवा बालकाकडे बघतोय, ते पोक्सोत ऑफेन्स तर होत नाही ना? इतकं तर Google सगळे आजकाल करू शकतात. आपण व्हेइकल चालवत असू, तर प्रॉपर सगळं आहे ना? म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं आपण हो. प्रिकॉशन्स घेऊ शकतो. एक सामान्य नागरिक त्यातनं स्वतःला ह्या कचाट्यातनं वाचवू शकतो. हं. आणि आता दुसरी जी एक गोष्ट आहे, की जर आपल्याला कोणी खोटं फसवत असेल आणि तरीसुद्धा आपल्याला पोलीस आपला ऐकून घेत नसेल, तर सरळ सोपं आहे, की जे आपल्याला म्हणायचं आहे, ते आपल्या सामान्य माणसाच्या भाषेमध्ये आपण लिहून पोलिसांना पोस्ट करायचं किंवा मेल करायचा. म्हणजे येत्या काळात जर कोणी आपल्याला मोठ्या कशात अडकवलं, तर आपलं जे आधी दिलेलं करस्पॉन्डन्स आहे, हं. तो बेस त्याला ठरू शकेल. त्याला खूप लीगल लँग्वेजची गरज नाही. पण ते रेकॉर्ड झालं पाहिजे. हं. बऱ्याचदा आपण म्हणतो, की "अरे, हे झालं, असं झालं," पण त्याचे रेकॉर्ड्स काही नसतात. हं. हं. आपण कागद घेऊन गेलं तर पोलीस घेणार नाही, अॅक्नॉलेजमेंट देणार नाही. हो. पण पोस्टाने पाठवलं तर आपल्याकडे पोस्टल रिसीट असेल. ईमेल सगळ्या पोलीस स्टेशनचे असतात, त्यांच्या वरिष्ठांचे असतात. त्यामुळे स्वतःला आपण त्याप्रकारे सेव्ह करू शकतो. हं. ज्यासाठी वकिलांची गरज नाही. हं. हं. थँक यू सो मच सर. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही इतका महत्त्वाचा विषय सोपा करून सांगितला त्यासाठी. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. काही फीडबॅक असेल तर खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.